नमस्कार माऊली, नमस्कार माऊली. संध्याकाळच्या वेळेला तुझा असा तृप्त चेहरा पाहिला ना की मनोमन खात्री पटते. तू तुझं जीवन अत्यंत आनंदात जगली आहेस. जे काही तुझ्याकडे आहे ना त्यावर तू खुश आहेस. हे मानसिक समाधान लाभायला एक फार महत्वाची गोष्ट लागते आणि ती म्हणजे परमेश्वरावर आणि स्वतःच्या नशिबावर असलेली श्रद्धा. ती तू कायम ठेवलीस. विधात्यानं आपल्या झोळीत जे जे टाकलं त्याचा तू आनंदाने स्वीकार केलास आणि कोणतीही अपेक्षा न धरता ईश्वराची सेवा केलीस. पण माते, आपल्याकडे असे पण काही लोक आहेत की ते काहीतरी स्वार्थ मनात धरूनच देवाचं स्मरण करतात आणि मग देव सुद्धा त्यांना सुतासारखं सरळ आणतो. पाणी गेलं का काय? कोण आहे रे बाबा? जीव द्यायला गेला होता का काय? अरे नाही रे, मला आठवते काल रात्री ह्योच बाबा मला भेटला होता. म्हणला नदी पार करून पल्याड जायचे, तिथं सोडून या म्हणत होता. अरे मग का नाही सोडलंस? आता म्हणजे माझं चुकलं होय. मी आज सगळं सांगितलं. म्हणलं हे बघा बाबा, मी आज जातो घरला, तुम्हाला उद्या पहाटे सोडतो. पण ह्याला एवढी कसली घाई होती कुणाच ठाऊक. तुम्हाला सांगतो, ह्यो तवाच पोहत पडला असणार पाण्यात आणि पहाटे येऊन बघतो तर काय, ह्यो गडी नदीच्या का झाडात अडकून पडला होता. म्या घाबरलो की लगेच त्याला सोडवला आणि मग इथं घेऊन आलो. अरे ह्यो जिथं आहे का मेलाय ते तर बघा. होय, थांबा थांबा, बघूया बघूया. तो वाज तर चालू आहे. हा जिथं आहे, हा जिथं आहे, जिथं आहे, जिथं आहे. बाबा हळू हळू हळू. काय का बरं? हळू बाबा. बाबा बरं वाटतंय का? बाबा बरं आहे, बरं आहे का? मी मी इथे कसा? अरे आम्ही बी तेच उत्तर शोधतोय. तुला काल रात्री सोडणार नाही म्हटलं तर चौथा उडी मारून जाते का कुणी? एवढं सोपं वाटलं तुला? अरे जीव गेला असता तुझा जीव. नाही, तुम्ही काल म्हणाला ना नदी पार करून जायचं असेल तर त्यासाठी तुम्ही 4 मोहरा घ्याल म्हणून. त्या नव्हत्या माझ्याकडे. मग मी दुसरं काय करणार होतो? अहो मी अगोदर सांगता आलं नाही वय तुम्हाला. अहो एवढीच जर तुमची गरज होती तर मोहरा न घेता सोडला असतं तुम्हाला. तुमच्या त्या 4 मोहरा घेऊन कुठला महाल बांधणार होतो म्या. आणि एवढी हाव नाही बघा मला. तोवर आहे ना, तो जे देतो त्या समाधानानं घेतो मी. चुकलंच माझं. परंतु मला वाटलं तुला काय बी वाटेल पण हे जे तुझं वागणं आहे ते अजिबात पटलं नाही बघ मला. आता चल, कुठं जायचंय तुला सांग. मला महाराज मालाधर यांच्याकडे जायचं. कोण म्हणले? महाराज? हा, महाराज मालाधर. ते जावई आहेत माझे. श्यामबाला माझी पुत्री आहे. काय सांगतोस बाबा काहीतरी? अहो नाही, मी सत्यकथन करत आहे. होय, हो, हो. ठीक आहे ठीक आहे. चला आपण बघूया. चला. पिताश्री सुखरूप असतील अशी आम्हाला खात्री आहेच. आणि आम्ही सर्वजण त्यांच्यासाठी प्रार्थना करतच आहोत. तुझ्या प्रवासात तुला कुठलाही त्रास नको याची सर्वतोपरी तयारी आम्ही केली आहे. स्वामी, तुम्ही इतकी का चिंता करत आहात? आम्ही याआधी कित्येकदा प्रवास केले आहेत. असतील, परंतु तुम्ही आता या साम्राज्याची साम्राज्ञी आहात. तुमची सुरक्षा हे सर्वांचे दायित्व आहे. आणि म्हणूनच तुझ्यासोबत अंगरक्षक सैनिकाची एक तुकडी, रथ व पालखीची देखील सोय केली आहे. पण आपण इतके कष्ट का घेत आहात? ह्या सर्वांचा मूळ उद्देश एकच. तू त्वरित माहेरी जाऊन तत्काळ परत यावेस एवढेच. येतो आम्ही. आपण काळजी घ्या. ठीक आहे. पिताश्री! पिताश्री!
पिताश्री हे काय पिताश्री, आपण एकटेच? मातोश्री कुठे आहेत? ही काय अवस्था झाली आहे तुमची? काय झाले आहे पिताश्री? तरी तुला मी काय सांगू आणि कसे सांगू? बघितलं स्वामी, मला जे स्वप्न पडले ते चुकीचे नव्हते. आपण कोण? महाराज प्रणाम. महाराणी प्रणाम. मी आपल्या राज्यातील एक छोटा नाव आहे. अहो, खरं सांगायचं झालं तर माझा विश्वासच बसेना जेव्हा या बाबांनी तुमच्याशी असलेलं नातं सांगितलं. पण आता माझी खात्री पटली. काल जेव्हा रात्री हे बाबा मला भेटले, मग त्यांनी सांगितलं की त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. म्हणून मग मी त्यांना आपल्याकडे घेऊन आलो. पिताश्री, हे कशा अवस्थेतून गेलात तुम्ही? आणि हा अन्याय तुमच्याच नशिबी काय यावा? किती क्लेशदायक प्रसंगातून गेलात तुम्ही, आणि मी काहीच नाही करू शकले. शांत हो शांबाला, शांत हो. पिताश्रींना आपल्या कक्षात नाही. पिताश्री, काय बाई त्रास हा? गारवा आता काही सोसत नाही. आम्ही प्रासादात होतो तेव्हा या असल्या समस्या प्रवेश करायचे धाडस देखील करत नव्हत्या. महाराणी, चिंता करू नका. महाराज नक्कीच आनंदाची वार्ता घेऊन येतील. माझा काही त्यांच्यावर विश्वास नाही. ते गेले आहेत खरे, परंतु मनसोक्त सहाय्य मिळवून आणले तर काही अर्थ आहे नाही. उगाच आपले एखादी कळशी भरून सुवर्ण मुद्रा घेऊन येतील, त्याने काय होणार आहे? हे जे एवढे मोठे भगदाड पडले आहे ते भरून निघणार आहे त्याने. परंतु आपली अपेक्षा काय आहे महाराणी? तुला कशाला हव्यात ग नसत्या चौकशा? कुठलाही माणिक शोभून दिसतो तो एखाद्या मोहक अलंकारात. तसेच माझे देखील स्थान आहे ते एखाद्या भव्य महालात. म्हणून म्हणते, शांबालेच्या महालात एकदा प्रवेश मिळाला की आपल्या सर्व समस्या सुटतील. म्हणजे महाराणी, तुम्ही जावयांच्या घरी राहायला जाणार आहात? हो, अयोग्य ते काय त्यात? आजवर आम्ही आमचे आयुष्य वेचले आमच्या पुत्रीला घडवण्यात. आता तिने आमच्यासाठी एवढे केले तर त्यात हरकत काय? ते घर जसे मालाधरचे आहे तसेच ते आमच्या पुत्रीचे, शांबालेचे देखील आहे. आणि त्यांच्याकडे कसलीही कमतरता नाहीये. परंतु हे सर्व जेव्हा तिला समजेल तेव्हा तिच्याही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. पिताश्री, इतके सारे होऊन गेले, हो त्याचे नव्हते झाले, तरीही तुम्हाला तुमच्या प्रिय पुत्रीस काहीही सांगावेसे वाटले नाही. पिताश्री, एखाद्या सेवकाकडून निरोप पाठवला असता तरी आम्ही त्या क्षणी तेथे उपस्थित झालो असतो. पिताश्री, तुमचा मान, धन, ऐश्वर्य परत मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असते आम्ही. पुत्री, आपल्या नात्यांची वीण इतकी घट्ट आहे
की एकमेकावर आलेले एखादे संकट हे आपण आपल्या खांद्यावर झेलून सहज पार करू शकतो. परंतु परंतु काय पिताश्री, आपले नाते इतके दृढ आहे, मग त्यात हा परकेपणा का यावा? शांत हो पुत्री, शांत हो. प्रत्येक व्यक्तीस काही मर्यादा असतात, त्या त्याने सन्मानाने स्वीकारायच्या असतात. कदाचित एक राजा म्हणून मी पराभूत झालो असेन देखील, परंतु एक बाप म्हणून पराभूत होणे मला मान्य नाही. आजपर्यंत ज्या हाताने इतका दानधर्म केला तेच हात आता याचक म्हणून पुढे करणे मला शक्य नाही. परंतु पिताश्री, स्वतःच्याच पुत्रीकडे सहाय्य मागण्यात अडसर का यावा? जसे तुम्ही मला सांभाळले तसेच मीही तुम्हाला सांभाळायला पाहिजे, हे माझे कर्तव्य नाही का? निश्चितच आहे, परंतु हे माझे भोग आहे, ते मला भोगावेच लागतील. माझे भोग भोगल्याशिवाय मला सुटका नाही. आणि हेच खरे नियतीचे चक्र आहे. तुझा संसार सुखाने सुरू असताना त्यात वादळ बनून मी का यावे? पुत्री, हा ईश्वराने मांडलेला खेळ आहे, त्याचा तू स्वीकार कर. आणि हेच खरे प्राक्तन आहे. जर हे असेच असेल तर मी देखील तुमच्या सोबत येईन आणि मीही हेच आयुष्य जगेन. नाही पुत्री, नाही. अशी आगतिक होऊन कुठलाही निर्णय घेऊ नकोस. आणि मला माहित आहे हे सर्व का होत आहे ते. पुत्री, ही ईश्वराची रचना आहे आणि त्यात तू शिरकाव करू नये. पुत्री, अशी खचून जाऊ नकोस. सत्य हे आपल्याला स्वीकारायलाच हवे. उद्या सूर्योदय होताच मी तुमचा निरोप घेईन. पुत्र, तुझे साम्राज्य कले कलेने वृद्धिंगत हो. तुमच्या संसारात सुख लाभो. पिताश्री, स्वतःच्या अशा नाजूक अवस्थेत देखील आपण आपले दातृत्व टिकवून ठेवले आहे. ते शिकण्यासारखे आहे. खरे तर माझ्याकडे आशीर्वाद देण्यापलीकडे दुसरे काही उरले ना. मी माझ्या पुत्रीच्या दारी अशा अवस्थेत येईन असे कल्पिले देखील नव्हते. हे असे बोलून आपण आम्हाला उपरेपणाची जाणीव करून देत आहात पिताश्री. दुःखाच्या काळात आपल्याच रक्ताची नाती कामी येतात. पाहिलेत पिताश्री, मी आपणास हेच सांगू पाहत होते. सेवक, पिताश्री, आपले मत अगदी योग्य आहे. एखाद्याच्या नशिबात असलेले भोग बदलण्याचा अधिकार नाही आम्हास. परंतु त्याचा मार्ग सुकर करण्यासाठी
आम्ही सहाय्य निश्चितच करू शकतो. पुत्र, मी समजलो नाही. आमच्याकडून ही एक छोटीशी भेट. आपण तिचा स्वीकार करा. नाही पुत्र, नाही. ही भेट मी स्वीकारू शकत नाही. परंतु पिताश्री, नाही. आपल्या पुत्रीचा आग्रह आपण नाकारू शकता. परंतु या जावयाचे आपणास ऐकावेच लागेल. मी देखील एक राजा आहे आणि म्हणूनच मी हे जाणतो की संकटकाळी मिळालेले एखादे छोटेसे सहाय्य देखील मोठे युद्ध जिंकण्यास महत्वाची भूमिका बजावते. पिताश्री, आम्हा दोघांकडून आपणास ही छोटीशी भेट, आपण तिचा स्वीकार करावा. पिताश्री, आपण आपली व मातेची काळजी घ्या. शांबाला, तू चिंतित होऊ नकोस. काळ कधीही स्थिर राहत नाही. ही परिस्थिती देखील निश्चितच बदलेल. होय स्वामी, मला विश्वास आहे. परंतु चिंता या गोष्टीची वाटते आहे की पिताश्रींचा मानी स्वभाव आपले हे सहाय्य स्वीकारेल की नाही. म्हणजे मी काही समजलो नाही. पिताश्री कालपासून प्राक्तन, मोक्ष, भोग या सगळ्याबद्दल बोलत होते. आपण दिलेल्या सुवर्ण मुद्रा ह्या जर त्यांच्या नशिबीच नसेल तर, किंवा आपण देऊ केलेले सहाय्य नियतीलाच मान्य नसेल तर, देवाची करणी आणि नारळात पाणी असं म्हणतात. नियती जे चक्र फिरवते त्याबद्दल आपल्याला अनेकदा प्रश्न पडतात. आत्ता या क्षणाला सगळं कुशल मंगल आहे, पण पुढच्या क्षणाला आभाळ फाटावं अशी अवस्था येते. खरं म्हणशील तर माऊली, हे सगळे आपल्याच पाप पुण्याचे जमा खर्च होत असतात आणि त्यानुसार आपल्याला फळ मिळत असतं. त्यामुळे नियतीला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर कर्माचा सिद्धांत पाळावा. फळाची चिंता न करता जे पदरी पडेल त्याचा मनोभावे स्वीकार करावा. थोडक्यात काय, उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.